नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जीवनात समस्या नाही असा एकही व्यक्ती नाही, पण त्या समस्यांवर उपायही करायला हवा, नाही का? संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही काही खास उपाय केले तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग बघूया या दिवशी कोणत्या समस्यांसाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत. पण त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, गणपती बाप्पा समोर नतमस्तक झालं की आपली सर्व विघ्न दूर होतात आणि त्याचाच एक भाग म्हणजे जर काही खास उपाय आपण केले तर त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला येतो. जर तुम्हाला यशप्राप्ती हवी असेल तर त्यासाठी काय करावं? खूप मेहनत व कष्ट करूनही तुमच्या हाती यश लागत नसेल तर अशा वेळी काय करावं? तर गणपतीची पूजा आराधना करणे उपयुक्त ठरते. संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपतीला 4 नारळ अर्पण करावे. मनापासून गणेशाचं नामस्मरण करावं. गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतो, त्यामुळे तुम्ही घेतलेल्या कामामध्ये यश मिळतं किंवा ते यश मिळायला सुरुवात होते ते तुम्हाला दिसूनही येतं. आता जर तुम्ही एखाद्या स्पर्धेत उतरला असाल किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर काय करायचं आहे? लहानपणापासूनच माणूस हा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा सुद्धा तो देत असतो. काही परीक्षा या जीवनाला तर काही परीक्षा या करिअरला कलाटणी देणाऱ्या असतात. अशा परीक्षांमध्ये अपयश आलं तर विद्यार्थी खचून जातो. मेहनत परिश्रम करूनही स्पर्धा किंवा परीक्षांमध्ये यश मिळत नाही तर अशा वेळी काय करावं? ज्योतिषशास्त्रानुसार गणपती बाप्पा आपली मदत नक्कीच करतो. त्यासाठी प्रामाणिकपणे गणपती बाप्पांचं नामस्मरण करावं. याशिवाय गणेश मंदिरात जाऊन सुती धाग्याला 7 गाठी माराव्यात आणि गणपती बाप्पा विघ्न दूर करा अशी प्रार्थना करावी. तो धागा गणपती बाप्पांसमोर ठेवावा, त्यानंतर तो धागा आपल्या जवळ ठेवावा आणि असं केल्याने सर्व विघ्न दूर होतात, यशप्राप्ती होते. विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसून येतं. पण कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला स्मरणशक्ती हवी ना, यासाठी बघूया स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायचं. प्रत्येक माणसाची बुद्धी स्मरणशक्ती एकसारखी नसते. माणूस अनेकदा अनेक गोष्टी विसरत असतो. स्मरणशक्ती कमी असल्याने एखादी गोष्ट पटकन आठवत नाही किंवा खूप काही लक्षात राहतं. ज्योतिषशास्त्रानुसार अशा वेळी गणपती बाप्पाला शरण जावं. मनापासून गणपतीची उपासना करावी. चतुर्थीला गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपती समोर बसून अथर्वशीर्षाचं पठण करावं. खरं तर संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही अथर्वशीर्षाचं पाठ रोज सुरू करू शकता. रोज जर अथर्वशीर्ष म्हटलं तर तुम्हाला तुमच्या स्मरणशक्तीमध्ये नक्कीच फरक जाणवेल. आता जर तुम्हाला अथर्वशीर्षच म्हणता येत नसेल तर त्यावरही उपाय आहे. सगळ्यात आधी ऐकायला सुरुवात करा. रोज ऐकून ते तुम्हाला म्हणता सुद्धा येईल आणि थोड्याच दिवसात तुम्ही ते पाठ करून टाकाल. अथर्वशीर्षामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. कौटुंबिक समस्या असतील तर काय करावं? घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच, मात्र कुटुंबात वारंवार समस्या येत असतील आणि प्रयत्न करूनही सुख शांतता टिकत नसेल तर गणपती बाप्पा समोर नतमस्तक व्हायचं. तसेच न चुकता रोज आईवडिलांना नमस्कार करायचा. पृथ्वी प्रदक्षिणाची पैंज लागली होती त्यावेळी गणपती बाप्पांना सुद्धा माता पार्वतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता. आईवडिलांचं महत्त्व अधोरेखित केलं. गणपती बाप्पांना स्मरून असं केल्याने कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होते. आई वडील नसतील तर घरातील जे कोणी ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना न चुकता नमस्कार करा. त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती येते. आता अनेक जणांना रागावर नियंत्रण राहत नाही. काही जण छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना राग येत असतो. रागावर नियंत्रण मिळवता येत नाही. अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी गणपती बाप्पांना रोज लाल फूल अर्पण करायचं. गणपती बाप्पांचं नामस्मरण करून
त्यांना प्रार्थना करायची, त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आपण आपलं मैत्रीचं नातं मजबूत करू इच्छित असाल तर या दिवशी आपल्याला मित्र किंवा मैत्रिणीला एखाद्या हिरव्या रंगाची धातूची वस्तू तुम्ही भेट करू शकता. एखाद्या मित्र नाराज झाला असेल तर या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिरात जावं आणि आपल्या मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी. शक्य असल्यास ते गोमती चक्र मित्राला द्यावं आणि शक्य नसेल तर मंदिरात ठेवून द्यावं. त्यामुळे मित्राशी चांगले संबंध स्थापित होतील. व्यवसायाच्या प्रगतीसाठी बुध मंत्राचा 21 वेळा जप करावा. बुध मंत्र याप्रमाणे: ओम ब्रा ब्री ब्रो सहा बुधाय नमः. या मंत्राचा तुम्ही 21 वेळा जप करा. तुमच्या व्यवसायात नक्कीच प्रगती झालेली पाहायला मिळेल. काही विशेष मनोकामना पूर्तीसाठी गणपतीची विधिवत पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पण करावा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. तुम्हाला ऊर्जावान वाटत नसेल, काम करावंसं वाटत नाही, कामात उत्साह वाटत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर गणपतीची प्रार्थना करून 108 वेळा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचं फूल अर्पण करावं. सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात हिरवे मूग टाकून मंदिरात ते दान करावे. त्यामुळे सौभाग्यामध्ये वृद्धी होते. उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल व त्या कामामध्ये यश येत नसेल, प्रत्येक वेळी काही ना काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे. चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करून स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे घालणं शक्य असेल तर ते घालावे. त्यानंतर गणेशाची विधिवत पूजा करावी. ही पूजा करत असताना आपण गणपतीच्या मूर्तीची स्थापना करू शकता किंवा गणपतीचे चित्र सुद्धा स्थापित करू शकता किंवा देवघरातील गणपतीच्या मूर्तीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. या गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपण धूप दीप नैवेद्य या प्रकारे पूजा करणार आहोत. फुलं अर्पण करून फुलांची माळ घालणार आहोत आणि ही पूजा करत असताना गणपती बाप्पांना प्रिय असलेलं जास्वंदाचं फूलही अर्पण करणार आहोत. तसेच गणपती बाप्पांचं आवडता मोदक नैवेद्य म्हणून दाखवणार आहोत. गणपती बाप्पांना तिलक करून अक्षता अर्पण कराव्यात. यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी गणपतीच्या मंत्राचा जप सुद्धा करावा. गणेश स्तोत्राचं वाचन करावं. तसेच गणपती चालीसाचं पठण करावं किंवा अथर्व शीर्षाचं पठण करावं. भगवान गणेशाची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपण गणपती बाप्पांची मनोभावे प्रार्थना करावी. सगळ्यात शेवटी आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत. त्यांची पूजा झाल्यानंतर सर्व कुटुंबांनी त्यांचं दर्शन घ्यावं. सर्व सदस्यांनी आपली मनोकामना बोलून दाखवावी. जेव्हा रात्री चंद्रोदय होईल तेव्हा चंद्रास अर्घ्य अर्पण करावं. आपण आपलं व्रत पूर्ण करू शकता. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं महात्म्य हे वेगवेगळं आहे. तर अशा प्रकारे ही सर्व सेवा किंवा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करा. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.